शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बच्चू कडूंनी भाजपवर थेट आरोप केलाय। उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंशी दगाफटका झाला असं बच्चू कडू म्हणाले। तसंच फडणवीसांचं प्रमोशन होऊन शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। पाहूया। देवाभाऊचं प्रमोशन व्हावं, एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। उद्धव साहेबांसोबत काही प्रमाणात तसंच झालंय आणि शिंदे साहेबांसोबतही तसंच झालं। काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत दाखल झालेल्या बच्चू कडूंनी पुन्हा एकदा दोन वक्तव्यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा दगाफटका झाल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय। आता देवाभाऊंचं दिल्लीत प्रमोशन व्हावं आणि शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं बच्चू कडू म्हणाले। बच्चू कडूंनी नाव न घेता भाजपवरच टीकेचे बाण सोडलेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं नाही, त्यामुळे एक प्रकारे दगाफटका झाला असं बच्चू कडूंना वाटतं। अर्थात तेव्हा बच्चू कडू स्वतःचा प्रहार पक्ष चालवत होते आणि निवडणुकीत पराभूतही झाले। आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं आहे का? शिवसैनिकांना वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे? काय शिवसैनिकांना काही भारिपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसचा असं म्हणावं, त्यांनी म्हणावं। शिवसैनिकांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच झाले पाहिजे आणि एक सेवाभावी वृत्तीचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्या शिवसैनिकांच्या असं जनतेचं मत आहे। आणि देवाभाऊचं प्रमोशन पण होईल ना, त्यांचं प्रमोशन व्हावं आणि आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी, आमदार मंत्र्यांनी एकनाथजी शिंदे साहेब येत्या काळात मुख्यमंत्री कसे होईल यासाठी ताकदीनं कामाला लागलो पाहिजे। कोण म्हणते असं? बच्चू कडू म्हणाले की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे। हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो। शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यानंतर बच्चू कडूंची विदर्भाच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि मेळावे घेण्यास सुद्धा बच्चू कडूंनी सुरुवात केली आहे। त्याचवेळी आता शिंदेंसोबत सुद्धा दगाफटका झाला अशी टीका करतानाच 2029 साठी स्वबळाच्या तयारीवर सुद्धा बच्चू कडूंनी भाष्य केलंय। काय झालंय का, उद्धव साहेबांसोबत काही प्रमाणात तसंच झालंय आणि शिंदे साहेबांसोबतही तसंच झालं असं एकंदरीत चित्र आहे। आणि मग असं वाटतं का जर भाजप स्वबळाची तयारी करत असेल तर शिवसेनेनं मागं राहू नये, शिवसैनिकांनी मागं राहू नये, आमदार, खासदार, मंत्री महोदयांनी आपण सगळ्यांनी कामाला लागलो पाहिजे आणि त्या ताकदीनं काम उभं केलं पाहिजे। नाही, मी बच्चू भाऊचं मनापासून आभार मानते की जी गोष्ट उद्धवजींबरोबर झाली त्यांनी अति निर्मल मनाने सत्य आहे हे पुन्हा एकदा देशाला, राज्याला सांगितलं। याबद्दल त्यांचे आभार मानते आणि पुढे काय होईल हे मला सांगता येत नाही, पण दगाफटका अनेक लोकांना झाला ह्याची म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर या झालेल्या घटना आहेत। त्यामुळे मला बच्चू भाऊ जे बोलत आहेत ते आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, अनुभवलेलं आहे। त्यांचं व्यक्तिगत मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। आणि दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात ही कोणाकडनं झाली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत मतावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही। स्वतः मी या संदर्भामध्ये शिंदे साहेबांशी देखील चर्चा केली, मुख्यमंत्री मोदयांशी देखील आत्ता अर्ध्या तासापूर्वी चर्चा केली आणि त्या दोघांशी बोलून बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या, मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत भाजपवर उघडपणे कुणी टीका करत नव्हतं, पण बच्चू कडूंनी आपल्या स्वभावाप्रमाणे बोलणं सुरूच ठेवलंय। मात्र वादाची ठिणगी पडण्याआधीच बच्चू भाऊंना सूचना आणि विनंती केलेली आहे हेही मंत्री उदय सामंतांनी सांगितलं। अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।